हाय, हॅलो, नमस्कार. मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला साध्या सिंपल गळे कसे स्टिच करायचे हे दाखवणार आहे. मी 3-4 प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे गळे दाखवणार आहे. डिझाईनमध्ये दाखवणार आहे आणि प्लेनमध्येही दाखवणार आहे, जे तुम्हाला घरच्या घरी स्टिच करता येईल. असं त्याच्यासाठी साहित्य काय लागणार ते पहिले मी तुम्हाला सांगते. हे जरी थ्रेड घेतलेलं आहे गोल्डन कलरमध्ये. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर भेटतात. सिल्वर कलरही भेटतो, कॉपर कलरही भेटतो. तुमच्या साडीच्या मॅचिंगनुसार आपल्याला हा घ्यायचा आहे. ह्याच्यापासून आपला चेन स्टिच बनवायचे. चेन स्टिच ही कंपल्सरी असते गळ्यासाठी. आणि मी हा 2 नंबरचा मणी घेतलेला आहे स्टिच करण्यासाठी. आणि हे शुगर बीट्स मी वापरणार आहे. शुगर बीट्स हे कंपल्सरी असतात आरी वर्कसाठी. हे मी शुगर बीट्स साईडने यूज करणार आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज शिकवणार आहे. आणि स्टिच करण्यासाठी मी हा साधा शिलाई मशीनचा दोरा वापरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, इथे जरी थ्रेडला मी ते गाठ मारून घेतलेले आहे. आता इथून वरतून स्टिच करायला सुरुवात करायचं. जरी थ्रेडने आपलं चेन स्टिच बनवत जायचं आहे. इथून मी स्टार्ट करणार आहे. हे बघा, आणि इथे मी अशी चेन स्टिच करून घेणार आहे लॉकमध्ये. रिटर्न परत जाऊन आता मी इकडे चेन स्टिच करत येणार आहे अशा प्रकारे. हे बघा, आपण जे मार्किंग केलेलं आहे त्यानुसारच आपल्याला चेन स्टिच करत जायचं आहे. अशा पद्धतीने चेन स्टिच करायचं. मी चेन स्टिच कसे करायचे हे तुम्हाला स्टार्टिंगला शिकवलेलं आहे. जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलवरती तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण जो आपला गळ्याचा भाग आहे तिथे मी स्टिच करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी चेन स्टिच पूर्ण ह्याला करून घेतलेले आहेत. आता ह्या साईडने मी रिटर्न परत चेन स्टिच करत येणार आहे. नवीन जर शिकत असेल तर तुमची चेन स्टिच ही मोठी येणार आहे. ज्यावेळेला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुमची चेन स्टिच ही बारीक येणार आहे, अशी नाजूक पद्धतीने. आता मी परत इथे रिटर्न एकदा चेन स्टिच करून घेते. इथं चेन स्टिच आपल्याला 2 ते 3 करायचे असतात. मी इथे 2च करणार आहे. आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्यानुसारच आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची असते. आता बघा, इथे मी चेन स्टिच परत रिटर्न घेणार आहे. जर तुम्हाला इथे चेन स्टिच घेताना किंवा स्टिच करायच्या वेळेला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा स्टँड आहे तसा फिरवू शकता. असं तुम्हाला जसं कम्फर्ट झोन असेल तर त्या प्रकारे तुम्ही हे स्टँड फिरवू शकता किंवा हलवू शकता. आता मी पूर्ण ह्याच प्रकारे चेन स्टिच करून घेते. हे बघा, इथे मी दोन्ही लाईन चेन स्टिच करून घेतलेलं आहे. इथे मी लॉक करून घेणार आहे. ह्यावर साईडला लॉक कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तरीही दाखवते. एक छोटी चेन स्टिच घ्यायचे, असं आपल्याला गोल एक राऊंड घ्यायचं आहे आणि आपण जे पहिले स्टिच घेतलेले आहे त्याच्यातून आपल्याला हे परत वरती खेचून घ्यायचं आहे. हे बघा, इथे चेन स्टिच घेतलेले आहे. आता इथे मी लॉक करणार आहे. ते बघा, जी छोटी चेन स्टिच आहे त्याच मी असे ह्याच्यात चेन स्टिचमधून असे वरती काढणार आहे आणि ते खाली खेचून घेणार आहे. इथे आपलं लॉक तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे. आता मी इथे शुगर बीट्सची आउटलाईन तयार करणार आहे. इथे बघा, मी साधा थ्रेड वापरलेला आहे. इथे गाठी करून घेतलेला आहे. इथून आता मी स्टिच शुगर बीट्स येणार आहे. शुगर बीट्स स्टिच करण्यासाठी मी सिंगल तारवाली निडल्स घेतलेले आहे, जी शुगर बीट्ससाठी वापरली जाते. आता इथून मी स्टिच करणार आहे. जिथे आपण चेन स्टिच घेतलेले आहे त्याच्या बाजूने आपल्याला शुगर बीट्स ॲड करत यायचं आहे. हे बघा, आता इथे मी लॉक करून घेतलेलं आहे. आता शुगर बीट्स स्टिच करायला सुरुवात करते. शुगर बीट्स मी 3 ते 2च घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला स्टिच करत यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला स्टिच करायचं आहे. तुम्ही ह्या निडल्सच्या ऐवजी साधी सुईचा वापर करून स्टिच करू शकता. सुई वरती घ्यायची वेळेला आपल्याला ती अशी गोल गोल अशी बोटाने फिरवून घ्यायची. आणि मी बोटांचा कसा वापर करते तेही लक्ष द्या. हे बघा, मी घेताना अशी गोल गोल फिरवत आणते, जेणेकरून ती अडकणार नाही आपल्या धाग्यामध्ये कपड्याच्या. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण स्टिच करायचं आहे. अशा पद्धतीने मी शुगर बीट्स पूर्ण स्टिच करत येणार आहे. असे मी 3, 2 असेच शुगर बीट्स ॲड करत आहे. जर कोणत्या ताईंना जर
गळ्याला डिझाईन शिकायची असेल तर तुम्ही माझी लिंक शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही सोप्या पद्धतीने गळे स्टिच करता येईल. साधे आणि सोपे असे गळे शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हालाही घरी बसून स्टिच करता येईल. मी असे भरून घेतलेले आहे आणि स्टिच करत जाणार आहे. पूर्ण ह्याला आपल्याला स्टिच करायचं आहे. आणि मी बोटांचा कसा वापर करते तेही लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. मी बोटाने खाली सोडते. आणि वरती खेचताना मी अशी नीडल्स ही फिरवत घेते, म्हणजे जेणेकरून आपला जो ब्लाऊजचा कापड असा ते असा अडकणार नाही किंवा धागा असा निघणार नाही. हे अशा प्रकारे मी पूर्ण ह्याला स्टिच करून घेते. गळ्याला पूर्ण ह्याला शुगर बीटने असं स्टिच करून घेतलेलं आहे. मी आणखीन एक लाईन शुगर बीटची घेणार आहे, म्हणजे आपल्याला साधी सोपी डिझाईन कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते. शुगर बीटची आणखी एक मी लाईन इथं स्टिच करून घेते. मी आता हे इथे लॉक करून घेतलेलं आहे, तर ह्या साईडने आता स्टिच करत येणार आहे. हे बघा, मी इथून असं स्टिच करायला सुरुवात केलेली आहे. मी आता रिटर्न अशी परत खाली स्टिच करत येणार आहे. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही ह्याही साईडनं परत असं स्टिच करत ह्या साईडला जाऊ शकता, पण मी आता शुगर बीट असं स्टिच करता येणार आहे. पूर्ण ह्याला आपल्याला आउटलाईनला स्टिच करून घ्यायचं आहे. मी साधी सोपी डिझाईन तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हालाही समजेल आणि व्यवस्थित स्टिच करता येईल. कशाला काय म्हणतात हे मी तुम्हाला पूर्ण काही सांगितलेलं आहे, आणि मी जे यूज केलेलं आहे स्टिच करायच्या वेळेस ते तुम्हाला पूर्ण नावे त्यांची सांगितलेले आहेत, आणि त्याचा यूज मी केलेला आहे इथे. अशा प्रकारे कशाला शुगर बीड्स किंवा सिल्क थ्रेड, 1 नंबरचा मणी, कुंदन वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, इथे मी शुगर बीड्सनेही स्टिच करून घेतलेलं आहे पूर्ण. आता मी ते काय करणार आहे, 2 नंबरचा मणी जो गोल्डन कलरचा आहे मी दाखवलेला, हा तो इथे स्टिच करणार आहे. एक एक असा सिंगल मी आता स्टिच करता जाणार आहे. हे बघा, मी असे गोल्डन कलरचे 2 नंबरचा मणी असा स्टिच करायला घेणार आहे. मी इथून आता स्टार्ट करणार आहे स्टिच करण्यासाठी. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, दाखवते. हे बघा, सिंगल स्टिच करायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने. तुम्ही इथे मध्ये शुगर बीड्सही ॲड करू शकता. एक सिंगल शुगर बीड्स आणि नंतर एक 2 नंबरचा मणी. अशा पद्धतीने हे मोठे मणी मी स्टिच करून घेतलेले आहे. आता साईडने मी शुगर बीड्स ॲड करणार आहे. जशी इथे 2 लाईन स्टिच केल्या आहेत त्याच पद्धतीने इथेही 2 लाईन स्टिच करणार आहे. आणि इथे जवळून खूप घ्यायचं नाही, आपल्याला थोडंसं अंतर ठेवून घ्यायचं आहे, कारण का आपण जर जवळून स्टिच केलं तर हे वरती असे चढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण इथे थोडं अंतर ठेवूनच इथून असं बाजूने आपल्याला पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे. मी आता स्टिच करून घेते. बघा, इथून स्टिच करायला मी सुरुवात करणार आहे. ह्या पद्धतीने पूर्ण ह्याला मी स्टिच करून घेणार आहे. तर इथे परत 2 अशा लाईन शुगर बीड्सच्या स्टिच करणार आहे. जशा इथे आपण केलेल्या आहे त्याच पद्धतीने मी आता ही स्टिच करून पूर्ण घेते. दोन्ही लाईन स्टिच करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेलं आहे पूर्ण शुगर बीड्स, आणि मध्ये 2 नंबरचा मणी, साईडला पण शुगर बीड्स. अशा पद्धतीने मी पूर्ण स्टिच करून घेतले. तुम्ही हे असे साधे सिंपल डिझाईन बनवू शकता, आणि स्लीवच्या बॉर्डरलाही तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता. ही सिंपलमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.